नमस्कार मित्रांनो, आज आपण BA थर्ड इयरच्या पुरातत्व खाते विभागाच्या संदर्भामध्ये माहिती घेत आहोत. काल आपण पुरातत्व विभागाची संकल्पना, पुरातत्व विभागाची रूपरेषा, पुरातत्व विभागाचा विकास आणि पुरातत्व विभागाचा अभ्यासाचं क्षेत्र आणि आपण काल इथपर्यंत थांबलो होतो की पुरातत्व शास्त्राचा विकास कशा पद्धतीने घडून गेला याविषयीची आपण माहिती घेत आहोत. आपल्याला या ठिकाणी पुरातत्व याविषयीची जाणीव निर्माण करणं हा दृष्टिकोन आपल्यासमोर असल्यामुळं आपण पुरातत्वीय विभागाच्या दृष्टिकोनातनं या देशामध्ये प्रारंभिक कालखंडामध्ये कशा पद्धतीनं विकास त्याचा घडून आला याचा इतिहास आपण पाहत आहोत. काल आपण असं बघितलं होतं की भारतीय पुरातत्व शास्त्र हे 1700 मला असं वाटतं की 84च्या कालखंडामध्ये भारतामध्ये एशियाटिक सोसायटी नावाची संस्था प्रस्थापित झाली आणि मग त्या संस्थेच्या अंतर्गत पुरातन वस्तू ज्या आमच्या पूर्वजांच्या देणग्या आहेत, आमच्या पूर्वजांच्या ज्या पाऊल खुणा आहेत, त्या साहित्यांचं, शस्त्रास्त्रांचं, ते सापडलेल्या निरनिराळ्या वस्तूंचं, महलांचं आपण जतन आणि संवर्धन करावं, आपल्या पूर्वजांचा इतिहास जपावा या दृष्टिकोनातून लोक एकत्र आले आणि तिथून पुढं पुरातत्व विभागाच्या कल्पनेच्या माध्यमानं त्याचं जतन आणि संवर्धन करण्याची रूपरेषा पुढे आली. मग याच्या माध्यमानं ब्रिटिश शासनानं या देशामध्ये निरनिराळे डेव्हलपमेंट त्याच्यात केले आणि एक भारतीय पुरातत्व खातं निर्माण केलं की जे भारतीय पुरातत्व खातं या देशात राहणाऱ्या विविध समाजाच्या, विविध गटाच्या सांस्कृतिक देवाणघेवाण असणाऱ्या सगळ्याच बाबतींचा अभ्यास करण्यासाठी संबंधित परिसरांमध्ये संशोधन करणे, तेथील सापडलेल्या वस्तूंवर सर्च करणे, संशोधन करणे वगैरे वगैरे अशा विविध कल्पना पुढे विकसित झाल्या आणि त्या त्या परिसराचा, त्या त्या विभागाचा इतिहास जगाच्या पुढे मांडला जाऊ लागला. आणि म्हणून हा जो प्रारंभीचा जो कालखंड होता तो सर्वसामान्यपणे कलात्मक दृष्टिकोनात आमच्या पुरातत्व विभागाचा अभ्यासाचा विषय होता. त्यानंतर आपण मग असा विचार केला की जगाच्या पाठीवर ज्या ज्या ठिकाणी असे टेकाडं आहेत, मग ते इंग्लंडमध्ये टेकाडं असतील किंवा फ्रान्समध्ये टेकाडं असतील किंवा स्वीडनमध्ये टेकाडं असतील, अशा टेकड्यांना उकरून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये संस्कृतीचं जतन आणि संवर्धन वस्तू उत्खननामध्ये काढल्या गेल्या. अशा प्रकारचं सर्वसामान्यपणे रूपरेषा 17व्या-18व्या प्रारंभिक कालखंडामध्ये आमच्या भारतीय पुरातत्व विभागाचं संकल्पना होती. पण हे झालं जगाच्या पाठीवर. तर भारताचं कसं होतं की भारतामध्ये जी काही घराणे आहेत, जी काही राजसत्ता या देशात होऊन गेलेली आहे, त्यांच्या ज्या वास्तू, त्यांचे जे साहित्य, त्यांचे दप्तरनामे, त्यांचे सापडत असलेल्या सगळ्या वस्तू एकत्रित करून त्यांचं संग्रहालय निर्माण करायचं. आणि म्हणून अशा पद्धतीने मोठमोठे संग्रहालय या देशामध्ये निर्माण झाले आणि त्या संग्रहालयामध्ये त्या काळातल्या वास्तूंचं जतन आणि संवर्धन होऊ लागलं आणि पुढील काळामध्ये एक नवीन इतिहासाची संकल्पना पुढे आली आणि म्हणून खरा इतिहास जगाच्या पुढे मांडण्याची प्रथा हळूहळू विकसित झाली. हा जो कालखंड आहे तो ब्रिटिशांचा कालखंड या देशामध्ये असं म्हटलं जातो आणि म्हणून तो प्रारंभिक कालखंड आहे 17व्या-18व्या शतकातलं की जिथं फक्त कलात्मक दृष्टिकोनातनं इतिहासाचं संशोधन पुरातत्व विभागाच्या माध्यमाने केलं जात होतं. हा एक सर्वसामान्यपणे अर्थ असं म्हणता येईल. आता आपण एक विचार करू. त्यानंतर आपण स्वातंत्र्यपूर्व काळ म्हणजे जेव्हा 1876च्या कालखंडामध्ये आपण म्हटलं 1860च्या काळामध्ये आपल्याकडं पुरातत्व विभागाची स्थापना झाली. अनेक शासनामार्फत पुरातत्व कॅनिंगहॅम नावाचा त्याचा अधिकारी, हा प्रशासकीय अधिकारी म्हणून त्या संपूर्ण देशामध्ये त्याच्यावर नियंत्रण प्रस्थापित करू लागला आणि त्याच्या नेतृत्वाखाली देशामध्ये बहुसंख्य ठिकाणी पुरातत्व विभाग खात्याचं निर्मिती झाली. त्याचा एक विभाग प्रशासकीय विभाग म्हणून लागला आणि ते कार्य करू लागला. हे सगळं करत असताना सुरुवातीच्या प्रारंभिक जीवनामध्ये जे काही मिळालं, नाणी असतील, भुज्रपत्र असतील, ताम्रपट असेल किंवा आलेख असतील किंवा लेण्या असतील, गुहा असतील, बौद्ध जैन काळातल्या ज्या लेण्या आहेत त्यांचा अभ्यास असेल किंवा एलिफंटा किंवा वेरूळची लेणी असेल त्या लेणींचा अभ्यास असेल किंवा अशा प्रकारच्या सापडलेल्या त्या वस्तूंच्या आधारावर किंवा सापडलेल्या या गुहांच्या आधारावर, लेण्यांच्या आधारे, किल्ल्यांच्या आधारे आपल्याला तो त्या काळातला इतिहास
मांडता येऊ लागला आणि त्याचे साक्ष पुरावे पाहता येऊ लागले. मग त्याच्यावर संशोधन करावं, त्याचा कालखंड ठरवावं, त्याच्यामध्ये बदल काय आहे ते बघावं आणि त्याचा इतरांशी संबंध लावावा. अशा प्रकारचे निरनिराळे रिसर्चर्स, संशोधक त्या ठिकाणी येऊ लागले आणि त्यांच्या माध्यमातून या देशामध्ये पुरातत्व विभागानं प्रारंभिक कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल केलेला दिसतो आणि मोठा साठा तयार केलेला दिसतो. पण एक या ठिकाणी असं म्हणता येईल की मध्यंतरीच्या काळामध्ये जेव्हा आमच्याकडं तो हा आला, दुसरा व्हायसराय बदलून आला, तर त्या व्हायसरायानं हे सगळं बंद करून टाकलं. पुन्हा अनुमोदन द्यावं लागलं, पुन्हा निवेदन देऊन मला ते मेयोच्या विरोधामध्ये लोकांनी एकत्रित येऊन पुन्हा एक सांगितलं गेलं आणि पुन्हा ते मेयो गेल्यानंतर पुन्हा या देशामध्ये पुरातत्व खात्याची पुन्हा स्थापना झाली, पुन्हा निर्माण झालं, पुन्हा खातं बनलं, पुन्हा खातं काम करू लागलं, पुन्हा बँक त्या ठिकाणी कॅनिंगहॅम आपल्या नेतृत्वाखाली सगळं राज्य करू लागला. म्हणजे या देशाचं पुरातत्व विभागाचे प्रशासकीय अधिकारी म्हणून तो काम करू लागला. हे करत असताना मित्रांनो आपल्या असं लक्षात येईल की हे सगळं चालू होतं, पण या काळामध्ये त्यांना मात्र फक्त बौद्ध धर्मीय अभ्यास, जैन धर्मीय अभ्यास अशा पद्धतींचा विचार करत असताना काही त्यानं हरियाणाला या पट्ट्यामध्ये संशोधन केलं. त्या काळात त्याला 1876च्या काळामध्येच त्याला कळून चुकलं होतं की मोहनजोदडो हडप्पा या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वास्तू सापडतात, पण त्याने थोडंसं दुर्लक्ष केलं आणि अशा पद्धतीने कसं तर नेटत त्यानं पुढे नेलं. पण 1903 नंतर 3 ते 4 नंतर अचानक बदल झाला, नवीन अधिकारी या देशात आले आणि मग त्यांच्या नेतृत्वाखाली या पुरातत्व खात्याचं एक नवीन संकल्पना पुढे आली. ती अशी होती की डॉक्टर जॉन मार्शल हा या देशामध्ये लॉर्ड कर्झनच्या नेतृत्वाखाली या देशामध्ये आला आणि डॉक्टर जॉन मार्शल हा पुरातत्व विभागाचा खरा संशोधक होता आणि अभ्यासक होता, चिंतन मनन करणारा उत्कृष्ट विचारवंत होता. आणि म्हणून हा जेव्हा भारतात आला त्याने यापूर्वी ग्रीक रोमन संस्कृतीचा अभ्यास केलेला होता, तिथं प्रत्यक्ष उत्खननात त्याने सहभाग घेतला होता. म्हणून तो इथं हा एवढा मोठा अनुभव घेऊन तो जेव्हा भारतात आला, भारतात आल्यानंतर त्याने इथलं पुरातत्व विभागाचं पद सांभाळलं. तेव्हा त्यानं पहिल्यांदा सैल विचार केला की आपण या ठिकाणी काय काय पाहावं आणि म्हणून त्यानं सुरुवातीच्या प्रारंभिक जीवनामध्ये या देशाचं एक आउटलाईन तयार केलं. आउटलाईन तयार करून आराखडा तयार केला आणि त्या आराखड्यानुसार या प्रदेशामध्ये किंवा या देशामध्ये असणाऱ्या विविध सांस्कृतिक ठेवा असणारे टेकाळं, सांस्कृतिक ठेवा असणाऱ्या निरनिराळ्या वस्तू यांना एकत्रित करून त्याचा एक मॅप तयार केला आणि त्या दृष्टिकोनातून तालुका लेवल असेल किंवा जिल्हा लेवल असेल किंवा त्या प्रांत विभाग असेल त्या लेवलवर त्यानं जाऊन तशा प्रकारची प्रशासकीय यंत्रणा निर्माण करून या पुरातत्व खात्याला एक चांगलं नवचैतन्य निर्माण करण्याचं काम डॉक्टर जॉन मार्शल यांनी केलेलं दिसतं. अशाच काळ करत असताना 1921 आणि 22 या कालखंडामध्ये डॉक्टर जॉन मार्शल यांच्या नेतृत्वाखाली आमच्याकडे राखलदास बॅनर्जी आणि दयाराम साहनी यांनी लारखाना जो कॅनिंगहॅमच्या काळामध्ये 1876च्या काळामध्ये जिथं सापडलं त्यानंतर काढलं नाही, दुर्दैवाने तेव्हा संस्कृती उदयाला आली होती पण चुकून ती राहून गेली आणि नंतर 1921-22ला जेव्हा लारखाना किंवा सिंध प्रांतामध्ये उत्खनन झालं, त्या उत्खनन झालं तेव्हा मोहनजोदडो आणि हडप्पा आज ते पाकिस्तानमध्ये आहे एवढ्या मोठ्या प्रदेशामध्ये असणाऱ्या सिंधू संस्कृतीचा उदय आणि सिंधू संस्कृतीचं उत्खनन या लोकांनी केलं आणि जगाच्या पाठीवर हे दाखवून दिलं. जसं 1902-03ला ग्रीक आणि रोमन संस्कृतीचा अभ्यास जगाच्या पुढे आला आणि सर्वात प्राचीन संस्कृती म्हणून त्यांचं नाव आलं. मग 1921-22ला भारतीय संस्कृतीचा अभ्यास झाल्यामुळं, उत्खनन झाल्यामुळं जगाच्या पाठीवर त्यांच्या इतकीच नव्हे त्याच्यापेक्षा जुनी अशी आमची भारतीय संस्कृती आहे हे जाहीर झालं. मोहनजोदडो हडप्पा संस्कृतीमध्ये मोहनजोदडो हडप्पा या नगरांमध्ये उत्खनन केल्यानंतर त्या ठिकाणी असणाऱ्या लोकांच्या, त्या ठिकाणी असणाऱ्या वास्तूंच्या, त्या ठिकाणी सापडलेल्या वस्तूच्या आधारे आपण हे साक्ष पुरावे देऊ शकलो की जगाच्या पाठीवर भारतीय संस्कृती सुद्धा अत्यंत प्राचीन काळातली आहे. हे आपण या मार्शलच्या नेतृत्वाखाली राखलदास बॅनर्जी, दयाराम साहनी यांनी सिद्ध करून दाखवलं. आणि म्हणून हा जो कालखंड आहे भारताच्या स्वातंत्र्य होण्याच्या मध्यवर्ती 1920-21 अजून 47 बाकी आहे.
या कालखंडामध्ये पूर्वोत्तर म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळापर्यंत सिंधू संस्कृतीचा शोध लावणे, सिंधू संस्कृतीचं अध्यापन करणं, त्या परिसरात असणाऱ्या कार्यांचं उत्खनन करणं, हे सगळ्या गोष्टी हे चालू होत्या. हा जो कालखंड आहे तो भारतीय पुरातत्वशास्त्राचा स्वातंत्र्यपूर्व कालखंड आहे. आणि मग स्वातंत्र्यानंतर काय झालं की 47ला भारत आझाद झाला, स्वातंत्र्य मिळाला. आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जे ब्रिटिश अधिकारी इथं होते ते ब्रिटिश अधिकारी देश सोडून मायदेशी गेल्यामुळं मग इथला कारभार स्थानिक जे अभ्यासक आहेत, जे स्थानिक विचारवंत संशोधक आहेत त्यांच्याकडे देण्यात आला. आणि मग त्यांच्या समोर मोठा प्रश्न असा होता की हिंदुस्थान आणि पाकिस्तान हे दोन देश बनलेले होते. आणि मग इथं अडचण अशी आली की हिंदुस्थानात असणारे इस्लामिक आर्किटेक्चर बहुसंख्य मुसलमान पाकिस्तानमध्ये आहेत आणि पाकिस्तानचे सगळे धार्मिक इस्लामिक स्थळं ही भारतात आली. आणि हिंदुस्थानी लोक आहेत पण त्यांचे बहुसंख्य हिंदू संस्कृतीचं स्थळ हे लाडखाना वगैरे किंवा मोहनजोदडो हडप्पा हे सगळं पाकिस्तानमध्ये गेलं. मग प्रश्न असा होता की ते असं उलटपुलट परिस्थिती आल्यामुळे याच्यावर कसा निर्णय घ्यायचा म्हणून संयुक्त राष्ट्र संघटनेकडे हा विषय गेला. आणि संयुक्त राष्ट्र संघटनेने असं जाहीर केलं की संस्कृतीचं उत्खनन किंवा पुरातत्व विभाग हे जगाच्या पाठीवर हे कुठलाही धर्म, कुठली जात, कुठला प्रदेश, कुठली सीमारेषा किंवा देशाच्या कंट्रोलिंग रेषा याला मानत नाही. कारण सांस्कृतिक ठेवा, धार्मिक उत्खनन किंवा त्या काळातलं संस्कृत कल्चरचा अभ्यास हे त्या त्या ठिकाणी कुठेही सापडू शकतं, ते कोणत्याही मानवाचं असू शकतं. म्हणून त्याच्यावर बंधन नाही. अशा प्रकारचा कायदा पास केल्यानंतर जगाच्या पाठीवर आंतरराष्ट्रीय संघटनेच्या माध्यमानं लोकांनी हे कबूल केलं की नाही बाबा आमचं तिथेही सापडू शकतं, तिकडच्या लोकांना इकडे सापडू शकतं, याला कुठं बंधन नसतं. हे तुमच्या राजकारणाच्या, समाजकारणाच्या बाकीच्या गोष्टीतनं तुम्ही तुमचं देशाच्या सीमारेषा तयार करा, त्यातनं तुम्ही जे काय ड्रॉपच खेळायचं खेळा. पण एखाद्या व्यक्तीचं दुसऱ्या देशामध्ये सांस्कृतिक विजय पडलेली आहे आणि ती शोध काम सतत चालू राहणार आहे. त्यामुळे याला कुठेतरी बंधन करू नका. आणि म्हणून संयुक्त राष्ट्र संघटनेच्या या कल्पनेवर सगळ्या लोकांनी मंजुरी दिली आणि जगाच्या पाठीवर बहुसंख्य ठिकाणी, कारण का जसं आपला भारत पाकिस्तानचा प्रश्न होता तसाच आपल्याला माहिती आहे की इस्लामिक राष्ट्र बनलेले त्या परिसरात ज्यू लोकांचे किंवा आपले ख्रिश्चन लोकांचं बेतले वगैरे सगळे प्रकार तुम्हाला माहिती आहे, जेरुसलेम वगैरे हे सगळं इस्लाम ते सगळं वाद, पण ख्रिश्चन मुस्लिम वाद, हिंदू मुस्लिम वाद असं वाद होण्यापेक्षा आपण कुठेतरी कंट्रोलिंग करावं आणि याला याच्यातनं बाद करावं, या गोष्टीला याच्यातून सोडून द्यावं, अशा प्रकारची रूपरेषा तयार झाली. आणि मग हळुवारपणे भारतीय पुरातत्व खात्यामध्ये काम करणारे जे भारतीय वंशाचे लोक होते त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये योगदान दिलेलं दिसतं. आणि म्हणून अशा प्रकारचे जे भारतीय वंशाचे योगदान देणारे जे अधिकारी आहेत त्याच्यामध्ये पहिल्यांदा नाव घेऊया आपण राव बहादूर एक नाव. आणि दुसरे जे नाव आहे ते दीक्षित, दीक्षित. या व्यक्तीनं जेव्हा भारतातून इंग्रज सोडून गेल्यानंतर या दोन व्यक्तीनं भारतीय पुरातत्व खात्याचा कारभार हाती घेतला. पण या काळामध्ये मार्टिन व्हिलर, इथे फार मजेशीर वाक्य आहे, म्हणजे मार्टिन व्हिलर हा अतिशय अभ्यासक, चिंतनमय ब्रिटिश अधिकारी की ज्यानं या देशाच्या पुरातत्व विभागाला एक नवीन रेषा दिलेली दिसते. उत्खननामध्ये सर्वसामान्यपणे कशा पद्धतीनं बदल घडवून आणावा याचा एक सल्लापर्यंत अभ्यास मांडलेला दिसतो. आणि मग हे स्वातंत्र्यानंतर या देशामध्ये निरनिराळे अभ्यासक पुढे आले आणि त्यांनी भारताचा इतिहास किंवा भारताचं संशोधन करायला सुरुवात केली. आणि म्हणून आपण असा विचार करूया की स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये राव बहादूर असतील, दीक्षित असतील, मार्टिन व्हिलर असतील, या लोकांनी मोठ्या प्रमाणामध्ये पुरातत्व विभागाला, भारतीय पुरातत्व विभागाला जीवदान दिलं. आणि नंतर मग स्वातंत्र्यानंतरचा संपूर्ण जो कालखंड आहे तो पुरातत्व विभागाचं संशोधनाचं उत्कृष्टाचा कालखंड आहे असं मान्य करावं लागतं. कारण या काळामध्ये
मोठ्या प्रमाणात उपलब्धता ही साक्ष पुराव्यांची आणि साधनांची पाहावयास मिळते. कारण का मोठ्या प्रांतांमध्ये आपल्या देशामध्ये असणारे अनेक प्रांत, त्या प्रांतांमध्ये विशेषतः दक्षिणेकडचे मदुराईपासून तर मद्रास पासून तर कन्याकुमारीपर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये साईट्स आपल्या पुरातत्व खात्याच्या पाहायला मिळाल्या की मग याच्यावर संशोधन करणं काळाची गरज बनली. आणि मग बोलता बोलता मद्रास असेल किंवा कलकत्ता असेल किंवा इतर एशियाटिक सोसायटी असेल तर ह्या सगळ्या संशोधकांनी अगदी कन्याकुमारीपर्यंत जाऊन मोठ्या प्रमाणामध्ये साईट्स ज्या आमच्या आहेत त्या साईटवर संशोधन केलं आणि त्याचं प्रिंट काढून मोठ्या प्रमाणामध्ये ते जगाच्या पुढं आपल्या शोध निबंधाच्या माध्यमानं आपल्या लेखांच्या माध्यमानं जगापुढे आणण्याचा प्रयत्न केला. बरं, ज्यावेळेस दक्षिण भारतामध्ये अशा प्रकारच्या साईटचा अभ्यास चालू होता त्याच काळात उत्तर भारतामध्ये पंजाब, हरियाणा, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या परिसरात सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये उत्खननाचं आणि साईटचं अभ्यास संशोधन चालू होतं. म्हणजे उत्तर आणि दक्षिण भारतामध्ये सापडणाऱ्या विविध साईट, अनेक ठिकाणं, अनेक स्थळं, या स्थळांचा अभ्यास मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला दिसतो. आणि म्हणून इंग्रज गेल्यानंतर किंवा स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जे भारतीय वंशाचे लोक या खात्यात घुसले आणि त्यात जे नवनवीन संशोधक पुढे आले त्या संशोधकांनी मोठ्या प्रमाणामध्ये या देशातल्या अनेक लाखो साईट्स, अनेक लाखो स्थळ समोर आणली आणि ते अभ्यासाच्या माध्यमातून संशोधन करून जगाच्या पुढे भारताचा इतिहास खऱ्या अर्थानं मांडला. आणि म्हणून मी म्हणतो की स्वातंत्र्यानंतरचा जो कालखंड आहे तो भारतीय पुरातत्व शास्त्राचा अत्यंत उत्कर्षाचा कालखंड आहे असं या ठिकाणी आपण मान्य करायला पाहिजे. मग याच्यामध्ये काही लोकांनी प्रकार पाहिला, आश्मयुग, पूर्व आश्मयुग, मध्य आश्मयुग, आधुनिक आश्मयुग, सिंधू संस्कृती असे विविध टप्पे याच्यामध्ये दिसते. कारण आमच्या देशामध्ये ज्या नद्या आहेत त्या नद्यांच्या भूप्रदेशामध्ये प्राचीन लोकांच्या ज्या स्मारक, प्राचीन लोकांची जी साहित्य मिळालेली आहे, उदाहरणार्थ दगडी हत्यारे असतील किंवा ब्रांज धातूपासून बनलेल्या मूर्त्या असतील किंवा अजून आमच्याकडे परवरानगर असेल, गोदावरी असेल, कृष्णाचं खोरं असेल, तापीचं खोरं असेल किंवा अजून गंगेचं दक्षिणेकडचा पट्टा असेल, म्हणजे अशा बऱ्याच नद्यांच्या दुआब प्रदेशामध्ये निरनिराळ्या सांस्कृतिक देवाणघेवाण असणाऱ्या साहित्यांची किंवा वस्तूंची सापडणूक झाली किंवा वस्तू सापडल्या, उत्खननात सापडल्यामुळे, उत्खनन झाल्यामुळं नवनवीन दिशा पुढे आल्या. आणि मग याच्यासाठी स्थानिक लेवलवरचं प्रशासन, स्थानिक लोकांचं विद्यापीठ, स्थानिक लोकांचे अभ्यासक मंडळ एकत्र येऊन त्याच्यावर काम करू लागले. उदाहरणार्थ मी तुमचा विचार करूया की मराठवाडा विद्यापीठामध्ये सुद्धा आमच्या पैठण परिसरामध्ये, नेवासे परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उत्खनन करण्यात आलं. पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत असणारं प्रवरानगरच्या परिसरामध्ये मोठं उत्खनन करण्यात आलं आणि जोरगे वेगळे संस्कृती जगाच्या पुढे मांडण्याचं काम तेथील अभ्यासकांनी केलं. इतकंच नाही, नागपूर पट्ट्यात असेल किंवा अजून तापीचं खोरं असेल खानदेशामध्ये, अशा प्रकारचं वेगवेगळ्या ठिकाणी या नवनवीन संशोधकांनी साईट्स, जागा किंवा स्थळं ही उकरून काढली आणि त्याचा इतिहास जगाच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. सिंधू संस्कृतीबद्दलही अनेक साक्ष पुरावे मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतात. आणि म्हणून प्राचीन भारताचा इतिहास आपण जे बोलतो ना, आमच्याकडे मध्ययुगावर मराठा हिस्ट्री जास्त बोललं जातं, पण प्राचीन भारताचा इतिहास हा जगाच्या पुढं सर्वश्रेष्ठ कशा पद्धतीचा आहे हे सगळं पुरातत्व खात्याच्या माध्यमानं सिद्ध होऊ लागलं. आणि मग आमची संस्कृती 2000-2500 वर्षापूर्वीची आहे हे आपण पुरातत्व खात्याच्या आधारे सांगू शकलो. आणि म्हणून या संशोधकाला पुढील काळामध्ये जे काही प्रेरणा मिळाली, जे काही प्रोत्साहन मिळालं, यातनं जी प्रगती झाली ती प्रगती भारताच्या इतिहासामध्ये वाघानख्यासारखी आहे. आणि म्हणून या ठिकाणी 2-3 मुद्दे आपण बघूया की यासाठी भारतीय पुरातत्व खात्याच्या अंतर्गत असणाऱ्या प्राचीन भारताचा अभ्यास करण्यासाठी ज्या संस्था निर्माण झाल्या त्या अनेक संस्था, मग त्या संस्थेमध्ये स्थानिक प्रशासकीय असेल, प्रशासकीय मंडळ असतील, स्थानिक एखादं अभ्यासक इतिहासाचं मंडळ असेल
त्याच्यानंतर मराठवाडा इतिहास परिषद असेल, महाराष्ट्र इतिहास परिषद असेल, भारतीय राष्ट्र हिस्ट्री काँग्रेस असेल किंवा प्रत्येक प्रांतनिहाय असणाऱ्या ऐतिहासिक अभ्यास मंडळं असतील किंवा त्या परिसरात असणाऱ्या विद्यापीठं असतील, कॉलेज असतील, हे आपापल्या पद्धतीने त्या परिसराचं उत्खनन करून लोकांपुढं अशा मोठ्या प्रमाणामध्ये साईट्स आणून देऊन त्याचं संशोधन करून शोध निबंधांच्या माध्यमानं ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे जगाच्या पुढे लोकल इतिहास, स्थानिक इतिहास मांडला जाऊ लागला. आणि त्या अर्थानं काय झालं की भारतीय इतिहासामध्ये दडून पडलेल्या असंख्य गोष्टींना प्रोत्साहन जे मिळालं ते स्वातंत्र्यानंतर मिळालं. आणि म्हणून मी म्हणतो की स्वातंत्र्यानंतरचा जो कालखंड आहे भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाचा किंवा भारतीय पुरातत्व खात्याचा अत्यंत महत्त्वाचा कालखंड आहे की ज्यामध्ये भारताचा उत्कर्ष झालेला दिसतो सांस्कृतिक दृष्टिकोनातनं, किंवा असे म्हणता येईल की त्या कालखंडाला अत्यंत सोनेचं युग असं मान्य करू. कारण काय की भारताच्या स्वातंत्र्यानंतरच्या अनेक साईट्स जगाच्या पुढं आम्ही नवनवीन संशोधकांनी आजही अजून भर काय त्याच्यामध्ये की नवीन संशोधक आणि स्वातंत्र्योत्तर काळामध्ये या संशोधकासोबत पुन्हा काय झालं, नवनवीन तंत्रज्ञान आलं उत्खनन करण्याचं, नवनवीन मशिनरीज आली उत्खनन करण्याची. आणि म्हणून ते ब्रशनं मारायचं, माती हटवायची, तर केमिकल पदार्थ वापरायचं, कार्बन 14 नावाचे केमिकल पदार्थाच्या माध्यमातून त्याचं निश्चित त्याचं कालखंड ठरवायचा वगैरे वगैरे. किंवा आधुनिक काही आता आधुनिक काळामध्ये टिकाऊ फाळा न घेता डायरेक्ट त्या ब्रशनं आणि त्या मशीननं ते माती कशी काढायची वगैरे वगैरे. आता एवढ्या नवनवीन गोष्टी पुढे आलेल्या आहेत की त्यामुळं संशोधन करणं फार सोपं व्हायला लागलं, उत्खनन करणं फार सोपं व्हायला लागलं. आणि या नवीन उत्खनन यंत्रांच्या माध्यमानं बिचारे संशोधक मात्र याच्यामध्ये उड्या घेऊ लागले आणि मोठ्या प्रमाणामध्ये आपापलं नवनवीन संशोधन जगाच्या पुढे मांडू लागले. आणि म्हणून जगाच्या पाठीवर पुरातत्व खात्याचा विकास स्वातंत्र्यानंतर मोठ्या प्रमाणात झाला असं या ठिकाणी मान्य करावं लागतं. म्हणून या पुरातत्व खात्याच्या जे जे साईट्स मिळाली, आपण म्हणलो एवढा अभ्यास झाला, एवढा अभ्यास झाला, एवढं संशोधन झालं, एवढं साईट्स पुढे आल्या, नवनवीन संशोधक आले, त्यांनी आपलं संशोधन मांडले. मग हे जे सापडलेल्या वस्तू कुठे ठेवायच्या, म्हणून या देशामध्ये यालाच अनुसरून वस्तू संग्रहालय मोठ्या प्रमाणामध्ये उभारल्या जाऊ लागले. देश पातळीवर, राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर, अशा मोठ्या विद्यापीठ पातळीवर, महाविद्यालय पातळीवर असे मोठमोठे म्युझियम, असे मोठमोठे वस्तू संग्रहालय या देशामध्ये निर्माण होऊ लागले. कारण का त्या परिसरात सापडलेल्या वस्तू त्या एका ठिकाणी जतन आणि संवर्धन करायचं, एका ठिकाणी ठेवायचं सुरक्षित, ही तिथे पाठवायची कल्पना. कारण त्या परिसराचा आमूलाग्र हा इतिहास, त्या ठिकाणचा अतिशय महत्त्वाचा सांस्कृतिक ठेवा हे जगाला कळावा यासाठी अशा प्रकारचे म्युझियम, अशा प्रकारचे पुरातत्वीय वास्तू संग्रहालय मोठ्या प्रमाणामध्ये या देशामध्ये निर्माण झाले. आणि म्हणून मी तुम्हाला म्हणतोय की भारताच्या पुरातत्व शास्त्राचा विकास हा 3 टप्प्याने झाला. एक आहे प्रारंभिक टप्पा म्हणजे 17व 18व शतक, त्यानंतर दुसरं आहे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये अगदी आमच्या सिंधू संस्कृतीच्या उत्खननापासून तर अगदी 47 पर्यंतचा कालखंड. आणि स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये भारतीय वंशाच्या लोकांनी त्यात केलेला बदल आणि त्यात आले नवनवीन यंत्र, तंत्रज्ञान, विकास आणि अभ्यास या सगळ्या गोष्टीतून संशोधन वाढलं आणि याच्यातून भारताचा उच्चांक गाठला गेला. त्याच्यामध्ये राव बहादूर असतील, कान दीक्षित असतील, मार्टिन लुथर असतील, या लोकांनी मोठं कार्य केलं आणि जगाच्या पाठीवर भारतीय पुरातत्व खात्याला एक नवीन दिशा निर्माण करून दिली. हे या ठिकाणी आपण एवढंच फक्त या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. याच्यात काही शंका असेल तर मला तुम्ही प्रश्न टाका, कमेंट बॉक्समध्ये मुद्दाम तुमचा पॉईंट टाका, मी त्याचं तुम्हाला उत्तर देईल. इथं आपण थांबूया. नमस्कार.